नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात काही महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्या संदर्भामध्ये आता नेमकी शेतकरी कर्जमाफी म्हणजे काय, तसेच महाराष्ट्रात कर्जमाफी काय दिली जाते, त्याच्यानंतर कोणते कर्ज माफ होते, त्याच्यानंतर कोणकोणते शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असतात आणि त्याच्यानंतर कर्जमाफीची रक्कम ही कितीपर्यंत मिळत असते आणि त्याच्यानंतर कर्जमाफी कशी मिळते, त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणते, त्यानंतर कर्जमाफीची यादी कशी बघायची, तसेच काही महत्त्वाच्या सूचना आहेत, ह्या सर्व सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आता ही कर्जमाफी नेमकी कशी होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर बाजूला काळ्या सबस्क्राइब बटनला क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारच्या संपूर्ण योजनांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। याच्यामध्ये आता शेतकरी कर्जमाफी म्हणजे नेमके काय, तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी बँका किंवा संस्थांकडून जे काही घेतलेलं पीक कर्ज असेल किंवा मुदत कर्ज असेल तर ते सरकारकडून पूर्ण किंवा अंशतः कारणामध्ये माफ करणं यालाच कर्जमाफी असे म्हटले जातात। आता याच्यानंतर ही कर्जमाफी नेमकी काय दिली जाते, तर याच्यामध्ये मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ असेल, आपण पाहिलं असेल पाण्यामुळं पावसामुळं विविध शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, तर याच्या आधारावरती याला नुकसान भरपाई दिली जाते। त्याच्यानंतर जे काही पिकाचं नुकसान असेल तर त्याच्या आधारावर सुद्धा ही ही कर्जमाफी दिली जाते। त्याच्यानंतर शेतकऱ्यावर जे काही वाढता ताण असेल त्याच्यामुळे सुद्धा ही कर्जमाफी दिली जाते आणि त्याच्यानंतर जे काही आत्महत्याचं प्रकरण आहे तर ते प्रमाण कमी होण्यासाठी सुद्धा ही तुम्हाला कर्जमाफी दिली जाते। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये कर्ज कोणते माफ होते आपण हे बघणार आहोत। याच्यामध्ये आता पीक कर्ज अर्थातच क्रॉप लोन, जे आपण शेतीच्या पिकासाठी कर्ज काढत असतो तर तेच कर्ज या ठिकाणी माफ होत असतात। त्याच्यानंतर अल्प मुदतीचे कर्ज हे सुद्धा कर्ज याच्यामध्ये माफ होत असतात। त्याच्यानंतर खाजगी सावकाराचे कर्ज या ठिकाणी माफ होणार नाहीत। त्याच्यानंतर वैयक्तिक किंवा काही गृह कर्ज असेल तर हे सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार नाही। त्याच्यानंतर नवीन घेतलेले कर्ज हे सुद्धा या ठिकाणी माफ केले जाणार नाहीत। त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की कोणकोणते कर्ज माफ होणार किंवा कोणकोणते होणार नाहीत। तर मित्रांनो, ही होती माहिती की कोणतं कर्ज माफ होणार आणि कोणतं कर्ज माफ होणार नाही। आता याच्यानंतर याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, तर मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेला तर महाराष्ट्रामधील शेतकरी हा असला पाहिजे, त्यावरती आधारित या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते। त्याच्यानंतर कर्ज बँका असाल, सहकारी बँका असाल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक मधून घेतलेले कर्ज असतील, त्याच्यामध्ये एसबीआय, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, अशा ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत तर या सर्व बँकांचे कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे। त्याच्यानंतर थकबाकीदार किंवा नियमित दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता जे काही थकबाकीदार असतील आणि जे काही नियमित कर्जदार असतील त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यानंतर कर्जमाफीची रक्कम ही कितीपर्यंत दिलेली असते किंवा कितीपर्यंत कर्ज माफ होत असते। मित्रांनो, याच्यामध्ये काही वेळा पूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते अर्थातच सरसकट, आणि याचं दुसरं कारण म्हणजे काही अंशतः कर्जमाफी असेल, म्हणजे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतील तर यांच्या माध्यमातून सुद्धा ही कर्जमाफी दिली जाते। त्याच्यानंतर आता ही कर्जमाफी कशी मिळत असते, तर मित्रांनो, याच्यामध्ये आता सरकारी योजना जाहीर करते, त्याच्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होते, त्यानंतर बँक खात्यात कर्ज खात्याची रक्कम जमा होते, तसेच शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करावा लागत नाही। जर त्याचे काही कारण असतील तर तो सुद्धा काही कारणास्तव करावा लागतो। आता याच्यानंतर याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते, हाही मुद्दा सर्वात महत्वाचा आहे। याच्यासाठी लागणारं महत्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड, 7/12, होल्डिंग, बँकेचं पासबुक, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा कर्ज खाते क्रमांक, आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुमच्या कर्ज खात्याशी लिंक असला पाहिजे आणि तुमच्या आधारला ते बँक खातं लिंक असलं पाहिजे। ह्याही गोष्टी समजून घेणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधारला बँक लिंक नाही, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जर तुमचा आधार कार्डाला मोबाईल नंबर अलग असेल तर ते मोबाईल नंबर दोन्ही एकत्र करून घेणे आणि तुमच्या खात्याला आधार लिंक करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे, तरच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे, अन्यथा ही कर्जमाफी मिळणार नाही। याची सुरुवात सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। आता याच्यानंतर ही कर्जमाफी जी काही यादी आहे तर ती कशी बघायची, आता सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रश्न लागले की कर्जमाफीची यादी कधी येणार आहे, त्यानंतर यादी आली तर कसं बघायचं। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक सोपा पर्याय म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन ती यादी बघू शकता, त्याच्यानंतर तुमच्या गावाचे जे काही ग्रामपंचायत कार्यालय असेल
किंवा ती तलाठी कार्यालय असेल या ठिकाणी सुद्धा तुमची यादी प्रसिद्ध होणार। त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करून तुमची यादी व तुमच्या यादीमध्ये नाव तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर जे काय अधिकारी सरकारचं पोर्टल असेल, जसं की आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत जे काय पोर्टल जाहीर केलं होतं, तर त्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा त्या शेतकऱ्यांना आपलं यादीमध्ये नाव आहे का नाही हे बघण्यासाठी मुभा दिली होती। त्याच्यामुळं ज्यावेळेस याची साईट जाहीर होईल त्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला यादी मिळणार आहे। त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या अशा सूचना आहेत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना, ह्या सूचना तुम्ही मनपूर्वक ऐका आणि त्या सूचनांचं पालन करा। तुम्हाला काय करायचं आहे तर कोणत्याही गोष्टींवर अफवा ठेवायची नाही। जर तुम्हाला बँकेच्या व्यतिरिक्त काही एजंट असतील, व्यक्ती असतील, ते जर तुम्हाला म्हणत असतील कर्जमाफी करून द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो, असं करतो तसं करतो, तर त्यावरती कोणताही विश्वास करू नका। त्याच्यानंतर कोणी जर पैसे मागितले तर ते तुमची 100% फसवणूक असणार आहे। आता विविध कार्य आपण करत असतो, त्या कार्यासाठी आपल्याकडून पैशाची मागणी केली जाते, आपण हेच ऐकलं असाल, परंतु कर्जमाफीसाठी तुम्हाला कोणालाही रुपया देण्याची गरज नाही। ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून जी-आर जाहीर करण्यात येईल, जेव्हा जी-आर काढण्याच्या माध्यमातून त्यांची यादी प्रकाशित होईल आणि ही यादी प्रकाशित झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल, आधार प्रमाणीकरण केलं जाईल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। तत्परता जर सांगायला गेलं तर तुम्हाला याच्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही। त्याच्यानंतर जे काय अधिकृत शासनाचा जी-आर असेल ते आल्यावर तुम्हाला खाते करायचं आहे, तोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, कुठलीही यादी येणार नाही। जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तुमचं यादीमध्ये नाव आले, तुम्ही पैसे द्या, एवढे पैसे द्या, तुमचं कर्ज माफ करून देतो, तर असा कोणावरही विश्वास ठेवू नका। तर आता याच्यानंतर मित्रांनो, आता ज्या काही दुसऱ्या काही महत्त्वाच्या सूचना असाल की बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार आहे, तर मित्रांनो याच्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याची सुद्धा संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्याच्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असला व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती राज्यामधील सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।